वेलकम स्टुडंट. 8th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स त्याच्यामध्ये आपला प्रॅक्टिस सेट आहे 11.2. तर तो प्रॅक्टिस सेट आपण आज या व्हिडिओपासून स्टार्ट करतोय. याच्या आधी आपण प्रॅक्टिस सेट 11.1 आणि 10th चॅप्टर मधले दोन्ही प्रॅक्टिस सेट त्याचे व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेले आहेत. तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तुम्ही आधीचे पण प्रॅक्टिस सेट बघू शकता. तर या व्हिडिओमध्ये मॅथमॅटिक्स 8th स्टँडर्ड प्रॅक्टिस सेट 11.2. तर 11.2 मध्ये फर्स्ट क्वेश्चन काय आहे? ऑब्झर्व द फॉलोइंग ग्राफ अँड आन्सर द क्वेश्चन्स. आता फर्स्ट क्वेश्चन मध्ये तुम्ही काही ग्राफ ड्रॉ करायचा नाहीये, तर फक्त काय करायचं, हा ग्राफ तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे. सो आन्सर मध्ये परत तुम्ही ड्रॉ नाही केला तरी चालेल. फक्त हे जे आन्सर आहेत 1 to 5, तर ह्याचे आन्सर्स तुम्ही 1 by 1 काय करायचे, नोटबुक मध्ये राईट डाऊन करायचे. ओके. फर्स्ट क्वेश्चन काय आहे? स्टेट द टाईप ऑफ द ग्राफ. हा जो ग्राफ दिलाय त्याचा टाईप कोणता आहे असं विचारलं. तर याच्यामध्ये लक्षात ठेवा, जर नुसता असा बार असेल तर त्याला बार ग्राफ म्हणतो. आपण मागच्या प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये बघितलं होतं, असं जॉईन असेल तर त्याला जॉईंट बार ग्राफ म्हणतो. आणि आता आपण इथे काय दिसतंय आपल्याला, तर हा बार आहे आणि त्याच्यात एक ब्ल्यू कलरची इन्फॉर्मेशन आहे, एक व्हाईट कलरची. तर त्याच बार ग्राफ मध्ये डिवाइड केलेलं आहे. त्यामुळे या प्रकारचा या टाईपचा जो ग्राफ आहे त्याला काय म्हणतात? सब डिवायडेड बार ग्राफ. ओके. सो फर्स्ट आन्सर काय येणार? सब डिवायडेड बार ग्राफ. ओके. रिझन पण सांगितलं तुम्हाला का त्याला सब डिवायडेड म्हणतात. तर त्याच बार मध्ये त्याचं 2 पार्ट केलेलं असतं. त्यामुळे 2 और 3 सुद्धा असू शकतात. ओके. 3, 4, तर त्याला म्हणायचं सब डिवायडेड बार ग्राफ. सो फर्स्ट आन्सर नोट करा. द टाईप ऑफ ग्राफ इज सब डिवायडेड बार ग्राफ. असं फुल सेंटेन्स सुद्धा घेऊ शकता. आता त्याच्यानंतर सेकंड वन जर आपण बघितलं, सेकंड क्वेश्चन काय आहे बघा, तर हाऊ मच इज द सेव्हिंग ऑफ वैशाली इन द मंथ ऑफ एप्रिल. आता हा जो ब्ल्यू कलर मध्ये आहे ते एप्रिल मधलं सेव्हिंग आहे, आणि व्हाईट मध्ये आहे ते मार्च मधलं. तर मग कुणाचं विचारलंय? वैशाली कुठे आहे? लास्टला आहे. तर त्याच्यामध्ये एप्रिल मधलं सेव्हिंग ब्ल्यूने दाखवलंय. तर ब्ल्यू बघा एप्रिल पर्यंतचा कुठला आहे हा. तर ही जी ब्ल्यू लाईन इथपर्यंत बघितली तर किती होतं ते? वैशालीचं सेव्हिंग 600 रुपीज. सो रुपीज 600. सो हे सेकंडचा आन्सर आहे. ओके. नाव थर्ड वन. आता थर्ड वन बघूया आपण. थर्ड क्वेश्चन त्यातलं, हाऊ मच इज द टोटल सेव्हिंग ऑफ सरोज इन द मंथ ऑफ मार्च अँड एप्रिल. दोन्ही कन्सिडर करायचे. ओके. मागच्या वेळी वैशालीचं बघितलं तसं आता सरोजचे हे आहे एप्रिल मधलं इथपर्यंतचं सेव्हिंग प्लस मार्च, त्याच्यामध्ये एप्रिल आणि मार्च दोन्ही ऍड केले तर टोटल किती होतं तिथे बघा. इथे किती आहे? 800 रुपीज. थर्डचा आन्सर काय येणार? रुपीज 800. हे थर्ड वन येणार आन्सर. नाव हाऊ मच इज द टोटल सेव्हिंग ऑफ. ओके. नेक्स्ट वन, हाऊ मच इज द टोटल सेव्हिंग ऑफ सविता. हे जरा सरफ करूया आधी, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. ओके. टोटल सेव्हिंग ऑफ सविता, देन टोटल सेव्हिंग ऑफ मेघा. टोटल सेव्हिंग म्हणजे मार्च आणि एप्रिल दोन्ही मधलं. पहिला कोण आहे? सविताचं टोटल सेव्हिंग किती आहे? 1000 रुपीज. ओके. सो फोर्थ वन मध्ये सविताचं 1000 मायनस, कारण मोर दॅन म्हटलंय, मोर म्हणजे कितीने जास्त आहे असं. टोटल सेव्हिंग ऑफ मेघा. तर मेघाचं सेव्हिंग बघा इथे तो मिडलचा आहे. तर इथे बघा कुठला येणार? तर 200चा स्केल आहे, त्याच्या मध्ये काय असणार? 100 असणार. ओके. म्हणजे मध्ये इथं 100, 200, 300, 400. इथं काय असणार आहे? मधला 500 असणार आहे. म्हणजे हे मेघाचे किती असणार आहेत? 500. तर ते त्यातनं मायनस करायचे. 1000 मायनस 500 रुपीज 500. ओके. तुम्ही फुल आन्सर काय लिहू शकता? द टोटल सेव्हिंग ऑफ सविता इज 500 रुपीज मोर देन टोटल सेव्हिंग ऑफ मेघा. असं फुल सेंटेन्स सुद्धा तुम्ही लिहू शकता. मी तुम्हाला फक्त आन्सर नोट करून दिलाय. नाव हुज सेव्हिंग इन द मंथ ऑफ एप्रिल इज लिस्ट. आता बघा एप्रिल मध्ये सगळ्यात कमी सेव्हिंग कुणाचं झालेलं आहे? तिथे बघू शकता तुम्ही फिफ्थ वनचा आन्सर. एप्रिल मधला ब्ल्यू कलर आहे. ओके. इथे बघा, 200 एप्रिल मधला सगळ्यात लिस्ट. त्यामुळे फिफ्थ वन काय येणार? आपण नेम लिहायचंय. हुज म्हणजे कुणाचं असं विचारायचं. मेघाचं सेव्हिंग काय आहे? सगळ्यात लिस्ट आहे याच्यामध्ये. ओके. सो सब डिवायडेड बार ग्राफ 600, 800, डिफरन्स 500, नेट मोर आहे, जास्त आहे. लास्ट वन सगळ्यात लिस्ट सेव्हिंग एप्रिल मध्ये मेघाचं. ओके. तर हे क्वेश्चन आन्सर असे सुद्धा येऊ शकतात. तिथे ग्राफ काढायची गरज नाही, पण ते जे आन्सर्स आहेत ते तुम्ही करेक्ट लिहाल तसे तुम्हाला मार्क मिळून जातील. ओके. नाव नेक्स्ट क्वेश्चन. Now second question. The number of boys and girls in 5th standard to 8th standard in ZP school is given in the table. Draw the subdivided bar graph to show the data. Okay. इथे 5th standard, 6th standard, 7th आणि 8th आणि त्याच्यातला बॉईज आणि गर्ल्स यांचा नंबर दिलेला आहे. तो आपल्याला बार ग्राफ ड्रॉ करायचा आहे. सब डिवायडेड बार ग्राफ म्हणजे एकाच त्या बार मध्ये दोन्ही बॉईज आणि गर्ल्स आपल्याला दाखवायचे. ग्राफवर कसे काढायचे ते बघूया. असा तुम्हाला एखादा टेबल दिलेला असेल आणि मग फर्स्ट स्टेप काय करायची याच्यात? फर्स्ट स्टेप तुम्ही
एक आणखीन एक कॉलम त्याच्यामध्ये ऍड करा की जेणेकरून तुम्ही पहिल्यांदा टोटल फाइंड आउट कराल. ओके, सो टोटल फर्स्ट वन 34 प्लस 17 किती येणार आहे टोटल 51. ओके, हे दोन्हींची ऍडिशन करायची प्लस 26 प्लस 14 किती येणार 40. अगेन 21 प्लस 14 किती येणार 35. अँड लास्ट वन 20 प्लस 25 25 प्लस 20 म्हणजे 45. ओके, दॅट इज रिक्वायर्ड टोटल. म्हणजे हा एक टेबल तुम्हाला काय करावं लागेल ऍडिशनचा. ऍडिशनची साईन द्यायची काही गरज नाही, तर ऍड करून ते टोटल फाइंड आउट करायची दोन्हीची. मग आता तुम्ही काय करणार पेजवर एक ग्राफ जो आहे तो ग्राफ पेपर घेणार आणि मग हे ड्रॉ करणार. ओके, तर आता आपण ग्राफ ड्रॉ करूया. तर ग्राफ पेपर जो तुमचा आहे त्या ग्राफ पेपरवर तुम्ही काय करा इकडे 2 सेंटीमीटर इकडे सगळ्या 2 सेंटीमीटर डिस्टन्स ही वाय ऍक्सिस ड्रॉ करा. जस्ट मिनिट, इथे अशी वाय ऍक्सिस तुम्ही ड्रॉ करू शकता. ओके, त्याच्यानंतर इथून खालून 2 सेंटीमीटर ही स्पेस घेऊन इकडे एक्स ऍक्सिस ड्रॉ करू शकता तुम्ही. ओके, जस्ट मिनिट, इकडे एक्स ऍक्सिस ड्रॉ करा. ओके, तर हे एक्स आणि वाय ऍक्सिस इकडे लिहायचं हवं तर एक्स ऍक्सिस आणि इकडे वाय ऍक्सिस. जिथे एक्स आणि वाय ऍक्सिस एकत्र येतात तिथे 0 घ्यायचा तिथे. आणि आपल्याला स्केल सांगितलं 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 स्टुडंट्स. तर शक्यतो जे स्केल आहे त्याप्रमाणे घ्या, म्हणजे 10, त्यानंतर 20, ओके 30, 40 आणि 50. तुम्ही इथे मी डार्क दिसण्यासाठी पेन यूज करतो, पण तुम्ही काय करा ग्राफ काढताना पेन्सिलचा यूज करा. आता याच्यात पहिला आहे टोटल आपली सम आलेली आहे 51. तर इथे आपण 60 पर्यंत घेऊया. तर पहिल्यांदा 1 सेंटीमीटरचा गॅप घ्यायचे आणि 51 म्हणजे 50च्या पुढे 1 लाईन अप्रॉक्सिमेटली पुढची एक लाईन येणार ती म्हणजे 51 पर्यंत घ्या. ओके, 50च्या पुढचा जस्ट 1 आहे तो घ्यायचा. ओके, इथे 51 घेतलं मी. 50च्या पुढची नेक्स्ट 1 लाईन म्हणजे ते काय होणार 51. आता त्याच्यामध्ये जर बघितलं आपण फर्स्ट 34 काय आहेत बॉईज आहेत. 34 जर बॉईज असतील तर इथेपर्यंतचा काय घेणार पार्ट आपण 30 आणि 30च्या मध्ये इथे 35 असणार, त्याच्याकडे अलीकडे एक 35 येणार इथे. ओके, तर हा पार्ट आपण असा शेडिट करूया, बॉईज घेऊया इथे आणि राहिलेले वरती मग गर्ल्स असतील. हे कुठले झाले आपलं 5th स्टँडर्ड. ओके, 5th स्टँडर्ड. नाव नेक्स्ट 6th स्टँडर्ड. 6th स्टँडर्ड साठी टोटल किती आलेली आपली 40. परत मध्ये 1 सेंटीमीटरचा गॅप घ्या आणि इथे एक्झॅक्टली 40. ओके, ड्रॉ करा 40. जस्ट मिनिट, ते थोडस तर इथे 40 तुम्ही एक्झॅक्टली त्या लाईनवर घ्या तिथे. हा आला 40 आपला. तर त्या 40 मध्ये फर्स्ट 26 काय बॉईज आहेत. तर 20 आणि 30च्या मध्ये इथे 25 असणार आणि त्याच्या वरती 26. सो इथे वरती 26 असणार. 26 बॉईज आहेत, रिमेनिंग काय असणार आहेत 40 गर्ल्स. ओके, तर हे कुठला झाला 6th स्टँडर्ड. नाव नेक्स्ट 7th स्टँडर्ड. 7th स्टँडर्डचा पण बघूया आपण. तर 7th स्टँडर्ड मध्ये टोटल किती आहे 35. तर परत 1 सेंटीमीटरचा गॅप आहे तो घ्या 35. ओके, 35चा आपण ड्रॉ करू इथे. जस्ट टोटल किती येणार आहे 35. ओके, सो 30 आणि 40च्या मध्ये इथं 35 असणार आहे. त्याच्या बरोबर समोरच्या लाईन मध्ये 35 आहे. त्या 35 आउट ऑफ 21 काय आहेत बॉईज आहेत. इथे 20 आहे, 20च्या पुढे 1. ओके, जस्ट मिनिट 1. इथे 21 आणि मग हे तुम्ही असं दाखवू शकता. ओके, कुठलाही दुसरा शेप सुद्धा यूज करू शकता तिथे. तो झाला 21 झाला. ओके, रिमेनिंग 14 गर्ल्स. नाव लास्ट वन 8th स्टँडर्ड. त्याच्या आधी इथं लिहा 7th स्टँडर्ड. नाव लास्ट वन 8th स्टँडर्ड. 8th स्टँडर्ड मध्ये टोटल किती आहेत 45 आहेत. इथे आपण काय करूया 45 घेऊया. 40 आणि 50च्या मध्ये जस्ट मिनिट 45. ओके, इथे बघा इथे 45 असणार. हा 40 आणि 50च्या मध्ये हा. त्यामुळे त्या 45 वर हा आपण बरोबर एक्झॅक्टली घ्या 45 ला. ओके, 45 येणार. त्यातले 25 बॉईज आहेत. तर 25 म्हणजे 30 आणि इथे येणार ते 30 आणि 20 आणि 30च्या मध्ये म्हणजे इथे. ओके, 25 बॉईज रिमेनिंग 20 गर्ल्स. दिस इज 8th स्टँडर्ड. तर हा आपला ग्राफ झाला. फक्त ग्राफ होऊन पुरेसं नाहीये,
तर आपल्याला आणखीन काही मेन्शन करावं लागेल. इथे आपण सगळे घेतलेले आहेत ते स्टँडर्ड आहे. ओके. त्याच्यानंतर इथे मी आता लिहिताना इथे असं व्हर्टिकल घेतो, आडवं लिहितोय त्याच्यात. तर इथे काय करायचं आपण, नंबर ऑफ स्टुडंट्स वाय ऍक्सिसच्या इथे. ओके. तर इथं लिहूया नंबर ऑफ स्टुडंट्स. ओके. इथे लिहाते नंबर ऑफ स्टुडंट्स. आता ते लिहिल्यानंतर नंबर ऑफ स्टुडंट्स एक्स आणि वाय ऍक्सिसचा झाला, तर स्केल लिहायचा. स्केल लिहिताना स्केल असं मेन्शन करा. शक्यतो आहे त्या ग्राफ पासून थोडं वरती लिहायचं, अजून जरा वरती लिहिलं तरी चालेल तुम्ही. स्केल ऑन एक्स ऍक्सिस, ओके, ऑन वाय ऍक्सिस असं घ्या. स्केल ऑन, जस्ट मिनिट, ऑन वाय ऍक्सिस 1 सेंटीमीटर. स्केल ऑन वाय ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू वाय ऍक्सिस वर किती घेतले, 10 स्टुडंट्स. ते आपल्याला ऑलरेडी प्रोव्हाइड केलंय क्वेश्चन मध्ये, पण एक्झाम मध्ये तुम्हाला करतीलच असं नाही, त्यामुळे तुम्ही ते व्यवस्थित नोट करा की प्रॉपर स्केल घ्यायचं, जेणेकरून ते आपल्याला घेता आलं पाहिजे, व्यवस्थित डिसाईड करता आलं पाहिजे. सो 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 स्टुडंट. आणखीन एक याच्यात आपण सिम्बॉल युज केलं. पहिल्यांदा हे जे युज केलं, तुम्ही कुठला दुसरा युज केला तरीही चालेल. ते मेन्शन करा, बॉईज आणि गर्ल्स हे असं मी ब्लँक ठेवलं. तुम्ही दुसरं एखादं तिथे डॉटेड पण करू शकता. ओके, सपोज मी असं इथे डॉटेड केलं, कुठलाही आहे तिथे गर्ल्स. सो एवढं सगळं मेन्शन करणं गरजेचं आहे. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, स्टँडर्ड, नंबर ऑफ स्टुडंट्स, सगळं क्लिअर असेल तर तुम्हाला त्या ग्राफचे फुल मार्क्स मिळतील. स्केल नसेल तर तुमचे मार्क कट होतील. त्यामुळे स्केल प्रॉपर लिहा. हे जे आपण सिम्बॉल युज केलं त्याच्यासाठी, तर ते नोटेशन युज केलं ते पण तिथे तिथे दाखवा व्यवस्थित, आणि स्केलमध्ये पण मेन्शन करा. ओके, नाउ नेक्स्ट वन. Now third question. In the following table, the number of trees planted in the year 2016 and 17 in 4 towns is given. ओके, तर इथे काय केलेलं आपल्याला काही टाउन्सचे नेम दिलेले आहेत. कर्जत, वडगाव, शिवपूर, खंडाळा, आणि इयर 2016 मध्ये ट्री प्लांटेशन किती झालं ते दिलेलं आहे सगळं, आणि इथे 2017 मध्ये किती दिलेलं आहे ते दिलेलं. तर फर्स्ट आपण काय करणार, याच्यामध्ये टोटल फाइंड आउट करणार. तर त्यासाठी आपण जस्ट मिनिट इथे टोटल फाइंड आउट करायचे आपण. ओके, सो टोटल फाइंड आउट करताना एक कॉलम एक्स्ट्रा घ्या, एक रो एक्स्ट्रा घ्या, टोटल. सो टोटल याची ऍडिशन केली तर किती येणार, 0, 5, 2 + 1 किती येणार, 3. सो हे टोटल किती झाली, 315. दोन्हीची ऍडिशन केली. ओके, 0, 5, 3 + 2, 5, म्हणजे 550. लास्ट वन 0, 5, 2 + 2, 4, 450. तसं इथे 0, 5, 1 + 1, 2, 250. तर करेक्शन म्हणजे एकदा बघा चेक करून. 100, 150 + 200, 350, 250 + 300, 550, 450, 100, 150 म्हणजे 250. तर हे आपले टोटल आलेले आहे. या टोटलचा आपण यूज करूया आणि आपण मग आपला ग्राफ ड्रॉ करूया. ओके, तर आता आपण ग्राफ ड्रॉ करूया. ग्राफ ड्रॉ करताना इकडे एक्स ऍक्सिस, इथे वाय ऍक्सिस, तर हे दोन्ही ड्रॉ करून घ्या. इथे तुम्ही एकतर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 50 घेऊ शकता, किंवा 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 100. तर मी इथं 100 घेतो. 0, 100, 200, 300, 4 अँड 500. तर पर 1 सेंटीमीटर किती घ्या, 100 घ्या. आता पहिल्यामध्ये कर्जत हे जे टाउन आहे त्याच्यामध्ये टोटल किती आले आपली, 350. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया, 350चा जो ग्राफ आहे तो काढूया. 350 म्हणजे कोणाच्या मध्ये येणार, इथे येणार 300 आणि 400च्या मध्ये, म्हणजे 350 येणार. इथे पहिल्यांदा ग्राफ हा पहिल्यांदा ड्रॉ करा. ओके, सो हा टोटल किती झाला, 350. तर हा पहिल्यांदा ड्रॉ केला. त्याच्यामध्ये 216 मध्ये ट्री प्लांटेशन किती झालं, 150. मग याच्यात 100 आणि याच्या मध्ये म्हणजे किती येणार, इथे येणार 100 आणि 200च्या मध्ये 150, बरोबर मिडलला. हे 150 आपण फाइंड आउट केलं. नेम ऑफ सिटी कर्जत, इथे लिहा कर्जत. सो हे फर्स्ट वन झालं. आता सेकंड सिटी कुठली आपली, वडगाव. वडगावची टोटल किती आहे, तर हे आधी हे पण करूया इकडे. हा ना, वडगावची टोटल किती आलेली आहे, 550. तिथे एक एक्स्ट्रा घेऊया आपण, 550. तर तेवढा आपण एक ग्राफ इथे
असं ड्रॉ करूया 550 पर्यंत. 550. तर याच्यामध्ये 2016 मध्ये किती आलेले 250. सो 250 कुठे येणार 200 आणि 300च्या मध्ये म्हणजे इथे येणार 350. इथे हा आपण नोट करूया असं. ओके, तर तो झाला 250 वडगाव. ओके, नाव नेक्स्ट वन शिवपूर. ओके, तो त्याचं टोटल किती आहे 450. तर 450 कुठे येणार 400 आणि 500च्या मध्ये इथे येणार म्हणजे घेताना आपण इथे घेऊया. ओके, तर हे किती आहेत 450 आहे टोटल त्याचे 450. ओके, त्याच्यातला शिवापूरचा किती आहे 200 आहे. तर तो 200 पर्यंतचा मार्क करूया आपण इथे 200, राहिलेला 250 असणार. ओके, शिवापूर येस. आणि लास्ट खंडाळा. ओके, त्याची टोटल किती आहे 250 आहे. 250 म्हणजे इथे येणार 200 आणि 250च्या मध्ये येणार. इथे घेऊया ती 250 पर्यंत. ओके, ही 250 पर्यंत घेतली आपण. आता याच्यानंतर याच्यातला 250 एक्झॅक्टली इथे मिडल लागायचे. आता त्यातला 2016 मध्ये किती आहे 100 आहे. 100 म्हणजे हा पार्ट येणार एवढा. हा इकडे वरचा पार्ट तुम्ही डॉटेड दाखवला तरी चालेल. नाव स्केल लास्ट वन खंडाळा के असं लिहूया. इथे लिहा खाली टाउन आणि इकडे एक्स ऍक्सिस वर काय लिहिणार नंबर ऑफ ट्री प्लांटेड. ओके, ते इथं लिहा नंबर ऑफ ट्रीज प्लांटेड. ते इथं वरती लिहा वाय ऍक्सिस वर. हे तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. आणि इकडे स्केल ऑन वाय ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 100 ट्रीज. 100 नंबर ऑफ ट्रीज प्लांटेड किंवा शॉर्ट मध्ये नंबर ऑफ ट्रीज 100 नंबर ऑफ ट्रीज. आणि मग नोटेशन इथे बघा फर्स्ट आपण हे जे घेतलंय ते इयर आहे 2016 मधला आणि जे काही डॉटेड दाखवलं आपण. ओके, दॅट इज सगळे डॉटेड इथे दाखवले ते आहे 2017. हे सगळं मेन्शन करायचं त्याच्यात स्केल वगैरे सगळं जेवढ्या ग्राफवर मी सांगितलं तेवढं पॉसिबल आहे ते म्हणजे सगळं गरजेचं आहे तर तुम्हाला ग्राफचे फुल मार्क मिळतील. ओके, तर इथे झाला आपला सेकंड क्वेश्चन. आता सॉरी थर्ड क्वेश्चन झाला. आता फोर्थ लास्ट आहे तो बघूया. Now fourth question, in the following table, data of transport means used by student in 8th standard for commutation between home and school is given. घरापासून स्कूल पर्यंत जाण्यासाठी होम टू स्कूल काय काय स्टुडंट यूज करतात जसे की इथे ऑप्शन दिलाय सायकल बस ऑटो ऑन फूट. तर यानुसार तिथं आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्या टाउनची पैठण येवला शहापूर याची इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे आणि याचा आपल्याला सब डिवायडेड बार ग्राफ काय करायचं ड्रॉ करायचं. त्यासाठी स्केल सुद्धा दिले आपल्याला 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 500 स्टुडंट. तर शक्यतो आहे तेच स्केल ठेवा जेणेकरून आपले जो ग्राफ आहे तो प्रॉपर येईल. आता याच्यामध्ये आपण काय करणार तर इथे जसं आधीच्या एक्झाम्पल मध्ये करतो तसंच जस्ट मिनिट इथे तर पहिल्यांदा एक एक्स्ट्रा ऍड करूया टोटल. तर टोटल पहिल्यांदा फाइंड आउट करूया. टोटल फाइंड आउट करताना इथे तर ह्या तिन्हींची पण ऍडिशन करा कारण तेवढा पहिल्यांदा एक मोठा बारग्राफ आपल्याला ड्रॉ करावा लागेल. म्हणजे इथे 0 5 + 5 येणार 10 परत कॅरी 1 आणि 7 + 2 9 + 1 10 कॅरी 1 3 + 2 5 म्हणजे 5000 येणार. तसं इथे 1500 + 500 2000 2000 + 1 टोटल किती येणार 3000. तर हे 500 500 1000 2250. सो हे आपली काय झाली टोटल झाली. आता आणखीन एक आपल्याला हे दोन्ही पहिले जे आहे ते ऍड करावे लागतील जेणेकरून तो ग्राफ ड्रॉ करणं आपल्याला सोपं जाईल किंवा लास्टचा घेऊन परत उलट केलं तरी चाललं. इथे मी वरचे दोन ऍड करतो. तर इथे 3250 + 700 तर याची टोटल किती येणार आहे 4000. ही एक टोटल आपल्याला लागणार आहे फर्स्ट 2 ची. परत इथे 1500 + 500 म्हणजे 2000 येणार. ही एक टोटल लागणार आहे आणि मग ह्या दोन्हींची टोटल केल्यानंतर 1750. तर असे दोन्ही म्हणजे फर्स्ट 2 ची टोटल आणि 3 जे नंबर आहे त्याची टोटल ही हे दोन्ही आपल्याला लागणार आहेत ते ग्राफ ड्रॉ करताना. त्यामुळे हे आधी करेक्ट करा 3 असतील तर टोटल 3 जे आहे त्याची ऍडिशन करायची आणि फर्स्ट 2 ची ऍडिशन करायची. ओके,
तर हे दोन्ही पण आपल्याला तिथं लागतील. तर आता ग्राफ ड्रॉ करायला घेऊया आपण. इथे 0 येणार, इकडे एक्स ऍक्सिस म्हणा, इकडे वाय ऍक्सिस. एक्स आणि वाय ऍक्सिस ड्रॉ करून झाल्यानंतर आता बघा टोटल 1 सेंटीमीटरला आपल्याला किती घ्यायचं आहे? 500 घ्यायचं. सो इथे मी पहिल्यांदा घेईन 500, 1000, 1500, ओके. देन 2000, 2500, देन 3000, 3500, 4000, 4500, अँड लास्ट 5000. ओके. तर 500च्या स्केल प्रमाणे घ्या. आता पहिली जी टोटल आली आहे ती किती आलेली आहे? तर ती आलेली आहे 5000. तर मग फुल काय करा, 5000चा ग्राफ तो इथे घ्या, 5000 टोटल. तर हा 5000 केला. आता थोडासा हवं तर तुम्ही व्हिडिओ मागे घेऊन तिथे बघू शकता आपला टेबल जो आलाय तो, किंवा तुम्ही नोटबुक मध्ये नोट केला असेल. तर फर्स्ट जो आहे बाय सायकल तो आहे 3250. तर 3250 हा 3000 आणि 3500च्या मध्ये असणार. म्हणजे इथे असेल तो. ओके. तर तो इथे असणार आहे दोन्हीच्या मध्ये. सॉरी, जस्ट मिनिट, इथे 3000 आणि 3500च्या मध्ये. त्यामुळे इथे आपण नोट काय करूया, पहिल्यांदा 3250 तो इथे येणार. तुम्ही असं काही मार्क करायची गरज नाही इकडे, फक्त इथे करा, बार मध्ये करा ती. वाय ऍक्सिस वर काही करायची गरज नाही. तर 3000 आणि 3500च्या मध्ये काय येणार आहे? 3250. आता फर्स्ट 2 ची टोटल किती आली आहे? तर 4000 आली आहे बघा. आपण टोटल पहिल्या दोन्हीची ऍडिशन केली आपण, तर आपली किती आलेली आहे ती? तर ती आलेली आहे 4000. तर इथे 4000 ला मार्क करा. ओके. तर हे मार्क केल्यानंतर मग इथे तुम्ही ड्रॉ करू शकता असं. ओके. परत हा जो आहे इथे डॉटेड, कुठलेही दुसरे सिम्बॉल किंवा दुसरा एखादं नोटेशन घेऊ शकता, पिक्चराइज करू शकता ते. आणि लास्ट थर्ड वन ब्लँक ठेवा. तर आपोआप येईल. म्हणजे ह्याच्यात पहिला दाखवला तो आपण सायकल खाली येतो, त्याच्यानंतर त्याच्या वरचा आहे तो इथला डॉटेड दाखवलाय तो बस अँड ॲटो, अँड लास्ट वन जो आपला असणार आहे ऑन फूट 1000. तर बघा 4000 टू 5000 ते मॅच होते बरोबर. तर इथे त्या टाउनचं नाव काय? ते सगळे आहे ते टाउन आहे, ते इथं मेन्शन करा, टाउन. आणि फर्स्ट वन आहे पैठण. पैठण. ओके. नाव सेकंड जे आहे येवला. तर इथे मी जरासं तुम्हाला दिसण्यासाठी 1 सेंटीमीटरच्या ऐवजी, कारण टोटल 3 सिटी आहे, तर 2 सेंटीमीटर घेतलं तरी चालेल. ओके. तर पहिल्यापासूनच आपण 2 सेंटीमीटर, ठीक आहे, आपण 1 सेंटीमीटर ठेवूया, कारण सुरुवातीला आपण 1 सेंटीमीटरचा गॅप होता. इथला मधला गॅप जो आहे तो आपण तर हा तुम्ही 2 सेंटीमीटर पण घेऊ शकता, म्हणजे ग्राफ आणखीन व्यवस्थित होईल. आता मी पहिल्यांदा 1 सेंटीमीटर घेतलाय तर मी चेंज करत नाही. तर दुसऱ्या ह्याच्यामध्ये बघा टोटल किती आहे? 3000 आहे. ओके. तर 3000चा पहिल्यांदा टोटल आहे तो घेऊया, 3000. ओके. 3000 पर्यंत घेतलं. तर हा ड्रॉ केला आपण 3000. तर याच्यामध्ये फर्स्ट किती आहे सायकलचे? 1500. तर 1500 पर्यंतचा जो आहे तो हा घेऊया, 1500. ओके. तो येणार इथला 1500. बघा इथे 1500 आहे. ते झाल्यानंतर फर्स्ट 2 ची ऍडिशन किती आहे? 2000. तर मग इथे किती येणार? 2000 पर्यंत. इथे आहे बघा 2000. तर याला आपण डॉटेड दाखवलं होतं मगाशी, 2000. ओके. आणि लास्ट वन मग ब्लँक ठेवा, जो की 1000 आहे. 2000 टू 3000, 1000 राहतोय तो. ह्या सिटीचं नाव काय? येवला. ओके. इथे लिहा, मेन्शन करा. ही फर्स्ट सिटी, सेकंड सिटी. म्हणून म्हटलं 2 सेंटीमीटरचा गॅप ठेवला तरी चालेल. आता लास्ट त्याच्यात आहे आय थिंक शहापूर. तर त्याची टोटल किती आहे? तर त्याची टोटल आहे 2250. ओके. सो 2250 कुठे येणार? तर ती इथे येणार, 2000 आणि 2000च्या मध्ये इथे. ओके. ही लाईन असणार आहे त्याची. तर ते तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी करा, तुम्ही इकडे वाय ऍक्सिस वर काही करायची गरज नाही, फक्त तुम्ही तिथेपर्यंत व्यवस्थित ड्रॉ करा. तो एक्झॅक्टली त्यांच्या मधला असणार आहे, 2250. ओके. 2250. तर हा ग्राफ ड्रॉ केला आपण. त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे 1250. 1250. तर ते 1000 आणि याच्यामध्ये येणार, 1000 आणि 1500च्या मध्ये. किती येणार ते 1000 आणि 1500च्या मध्ये म्हणजे? तर इथे येणार ते. ओके. जस्ट मिनिट, इथे घ्या. हा इथला 1000 आणि 1500च्या मध्ये 1250 आला.
परत त्याच्यानंतर जो आहे तो त्याच्यामध्ये 500 ऍड केल्यावर 1750 आहे. 1750 इथे येणार. ओके, याच्यामध्ये इथे तो इथे घ्या 1750 तो एक येणार त्याच्यात. आणि मग ते दाखवा. सो फर्स्ट वन हे, परत हे डॉटेड आणि शेवटचा आपण ब्लँक ठेवतो. जस्ट सो लास्ट सिटी इज शहापूर. सो मेन्शन करा तिथे शहापूर, सॉरी शहापूर. तर इथे टाउन लिहिलं आपण, एक्स ऍक्सिस वर टाउन आणि वाय ऍक्सिस वर इथे लिहिताना मीन ऑफ कम्युनिकेशन इथे लिहा. असं इथे लिहिताना मी इथे लिहितोय मीन ऑफ कम्युनिकेशन, थोडं आत लिहिलं तरी चालेल. मीन ऑफ कम्युनिकेशन, नॉट कम्युनिकेशन, मीन ऑफ कम्युनिकेशन, मीन ऑफ कम्युनिकेशन इथे लिहा. तर ते तिथं मेन्शन केल्यानंतर आता स्केल लिहायचं आपल्याला. तर स्केल आपण कसं घेतलेलं आहे, ऑन वाय ऍक्सिस स्केल on y-axis 1 centimeter is equal to 500 students. ओके, 1 centimeter is equal to 500 students. आणि मग नोटेशन काय काय यूज केलेत बघा. हे जे आपण यूज केलं ते कोणासाठी आहे, फॉर सायकल. तुम्ही उलटही घेतलं तरी चालेल, म्हणजे जो वरचा कमी आहे तो खाली घेतला तसंही चालेल. ओके, त्याने काही डिफरन्स होणार नाही. सायकलला त्याच्यानंतर हा जो डॉटेड केला आहे आपण तो काय आहे, बस अँड ऑटो, बस अँड ऑटो. आणि लास्ट वन ऑन फूट, लास्ट जो ब्लँक ठेवला आपण तिथे तुम्ही एखादं नोटेशन यूज केला तरी चालेल. एवढं सगळं मेन्शन करणं गरजेचं आहे स्केलमध्ये वगैरे. तर हे थोडंसं मी ग्राफवर मोठे दाखवलेले आहेत, किंवा पेनचा यूज केला, तुम्ही प्रॉपर पेन्सिलचा यूज करा आणि स्केल बघा बरोबर आहे का. तर इथे आपला हा जो प्रॅक्टिस सेट आहे तो इथे कम्प्लीट होतो. 11.1 सॉरी 11.2. नेक्स्ट प्रॅक्टिस सेट 11.3 आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील. थँक्यू.